See, from the chapter second, a reproduction in flowering plant, after completing a very huge title, Development of Male Gametophyte, today we are starting the next event of sexual reproduction, that is development of female gametophyte. Let me tell you, this is also an equally large title, and for sake of understanding simplicity, it shall also be divided in some 6 titles. I mean gynoecium, carpel, ovule, vius of anatropous ovule, megasporogenesis, development of female gametophyte, and we will go one by one in the detail of this title. Perhaps, as told earlier, it shall take some 2 or 3 video lectures. Now in Marathi. दुसरा चॅप्टर आपला रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट सुरू झाला. आधी आपण फ्लावर शिकून घेतलं, त्याच्यानंतर मग सेक्शुअल रिप्रोडक्शनचे जे इव्हेंट्स आहेत त्याच्यातला पहिला एक मोठा इव्हेंट आपण कंप्लीट केला, डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट. तसंच आत्ता आपलं या लेक्चरमध्ये सुरू होते आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट. तो हा सुद्धा एक मोठा इव्हेंट आहे आणि विद्यार्थ्यांना समजावा, सोपा जावा म्हणून आपण याला सुद्धा काही टायटलमध्ये डिव्हाइड केलं आहे. जसं गायनोशियम, त्याचा एक मेंबर कार्पल, ओव्ह्यूल, ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचा वर्टिकल सेक्शन, मेगास्पोरोजेनेसिस, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट. आणि प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये होईल शांततेने. अब हिंदी में मैंने ये कहा कि मैंने दूसरा चैप्टर जो शुरू किया, रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. तो फ्लावरिंग प्लांट्स को रिप्रोडक्शन के लिए फ्लावर आता, तो फ्लावर समझना जरूरी था. तो हमने 2-3 लेक्चर में फ्लावर कंप्लीट किया. उसका ये लाभ भी होता कि आपको 2 क्वेश्चंस उस पर मिल जाते. और फिर सेक्शुअल रिप्रोडक्शन बहुत बड़ी प्रोसेस है, तो उसके कई सारे इवेंट्स हैं. उसमें से एक बहुत बड़ा इवेंट डेवलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट पूरा हुआ. वैसे ही अब दूसरा इवेंट मैंने शुरू किया, डेवलपमेंट ऑफ फीमेल गमेटोफाइट. और ये बड़ा इवेंट है, तो स्टूडेंट को समझने के दृष्टि से मैंने उसको छोटे छोटे टाइटल में अपने ही तरीके से डिवाइड किया कि मुझे पहले गायनोशियम बताना है, उसका एक मेंबर कार्पल, उसका ओव्यूल बताना है, एक एनाट्रोपस ओव्यूल का वर्टिकल सेक्शन बताना है, मेगास्पोरोजेनेसिस, और आखिरी में डेवलपमेंट ऑफ फीमेल गमेटोफाइट. तो सुनिए, मैं आपको कोई ऐसे प्रेशराइज नहीं करना चाहता कि फटाफट निपटना है. बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. ये जो लेक्चर है ये मैं इस पूरे टाइटल की इंट्रोडक्शन बताता, ताकि जब हम ये शुरू करेंगे तो समझने में आसानी हो. आप बस ध्यान से सुनिए. तो सगळ्यात पहिले डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट. मग आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा जेव्हा शब्द येतो फाइट, PHYTE फाइट, मग फाइट म्हटलं की काय म्हणायचं, तो सर बॉडी और स्ट्रक्चर. तो ठीक आहे, फाइट म्हणजे बॉडी किंवा स्ट्रक्चर. आता त्याच्या आधीचं वाचा बरं, फिमेल गमीट म्हणजे अशी बॉडी किंवा स्ट्रक्चर, अशी बॉडी किंवा स्ट्रक्चर ज्यात असलं पाहिजे फिमेल गमीट. मग आता जेव्हा जेव्हा शब्द येईल फिमेल गमेटोफाइट, तो आप क्या कल्पना करोगे, एक बॉडी जिसमें फिमेल गमीट है, अशी बॉडी ज्याच्यात फिमेल गमीट आहे, त्याला म्हणतात फिमेल गमेटो
फाइट। अब मुझे बताओ मेल गमीटोफाइट कैसा था दिखने को? तो सर पोलन ग्रेन, पोलन ट्यूब, उसके बॉटम में ट्यूब न्यूक्लियस और 2 मेल गमीट। तो देखो उस पोलन ट्यूब में 2 मेल गमीट थे, तो फिर वो हो गया मेल गमीटोफाइट। अब कैसा होगा फिमेल गमीटोफाइट? तो सर एक बॉडी असेल ज्याच्यामध्ये फिमेल गमीट असेल, है ना? तो फिमेल गमीट म्हणजे एग सेल। फिमेल गमीट म्हणजे एग सेल आणि फाइट म्हणजे बॉडी किंवा स्ट्रक्चर। तो फिर फीमेल गमीटोफाइट म्हणजे ऐसी बॉडी या स्ट्रक्चर जिसमें फीमेल गमीट है, अशी बॉडी किंवा स्ट्रक्चर ज्याच्यात आहे फीमेल गमीट। पुन्हा लक्ष द्या, मैंने फीमेल गमीट्स नहीं कहा, फीमेल गमीट, क्योंकि वो एक ही रहता। तो फीमेल गमीटचंच दुसरं नाव एग सेल, जी हॅप्लॉइड आहे। गमीट इज इनव्हॅरिएबली हॅप्लॉइड, गमीट हॅप्लॉइडच असतात। तो मग फिमेल गमीटोफाइट म्हणजे अशी बॉडी किंवा स्ट्रक्चर ज्याच्यात एग सेल पाहिजे। अब कैसा दिखता फीमेल गमीटोफाइट? देखो ये है एक बॉडी या स्ट्रक्चर। अब इसमें क्या चाहिए? फीमेल गमीट म्हणजे एग सेल। देखो एग सेल म्हणजे फिमेल गमीट। तो आहे की नाही? ही आहे बॉडी आणि हे एग सेल म्हणजे फीमेल गमीट, म्हणजे हे झालं फीमेल गमीटोफाइट। तो क्या सर फीमेल गमीटोफाइट में सिर्फ फीमेल गमीट ही रहता क्या? नहीं, हमने इसके पहले भी देखा कि इस फीमेल गमीट के आजू बाजू 2 और सेल्स है। फीमेल गमीटच्या म्हणजे एक सेलच्या इकडून तिकडून 2 सेल असतात, त्यांना म्हणतात सिनर्जिड्स। त्या सुद्धा हॅप्लॉइड। आता किती सेल झाल्या ह्या? 3। या 3 सेलच्या ग्रुपला एग अपॅरेटस म्हणतात। एग अपैरेटस। तो सर ये एक बॉडी है, इसमें फीमेल गमीट है म्हणजे एक सेल, पड़ोस में 2 सिनर्जिड्स है जिसमें फिलीफॉर्म अपैरेटस रहते। अब नीचे चलो, और 3 सेल है, इनको कहते एंटीपोडल्स। एंटीपोडल्स ये भी हॅप्लॉइड। सांगा बरं आता की फिमेल गमीटोफाइटमध्ये फक्त फिमेल गमीटच असतं का? नाही, सोबत 2 सिनर्जिड, 3 एंटीपोडल। अब इस बॉडी में आपको कितनी सेल्स दिख रही? सर 3 आणि 3 किती झाल्या? 6। अब ये जो सेंट्रल पार्ट है ना, इसे कहा है सेंट्रल सेल। मग आता किती सेल झाल्या? 1 2 3 4 5 6 और ये 7। तो फीमेल गमीटोफाइट ऑफ एंजियोस्पर्म इज 7 सेल्ड। एग सेल, सिनर्जिड्स, 3 एंटीपोडल आणि लार्ज सेंट्रल सेल।
तो सर अगर ये सेंट्रल सेल है तो इसका न्यूक्लियस कहाँ है? तो ये दो न्यूक्लियस है। जैसे ये एग सेल और ये एग न्यूक्लियस, ये एंटीपोडल सेल, ये उनके न्यूक्लियाई। तो तसं सेंट्रल सेलमध्ये असतात दोन न्यूक्लियाई, यांना म्हणतात पोलर न्यूक्लियाई. अगेन हॅप्लॉइड. नाउ क्वेश्चन. In angiosperm, female gametophyte is dash celled dash nucleated. तो सर 7 celled 8 nucleated. सेल किती? 7. न्यूक्लियाई कितने? 8. तो ये जो चित्र अभी बना है, दिस इज व्हाट इज फीमेल गमेटोफाइट. अब जो बड़ा ध्यान से सुनते हैं मुझे, उनको मैं बताऊं की हे जे फिमेल गमेटोफाइट आहे ना, याला अजून दोन नाव आहेत. एम्ब्रायो सॅक, एम्ब्रायो सॅक आणि मेगा गमेटोफाइट. एम्ब्रायो सॅक आणि मेगा गमेटोफाइट. क्या आपने नोटिस किया कि ये हर सेल कैसी है? हैप्लॉइड. बिकॉज गमेटोफाइट इज हैप्लॉइड. अब ये जो चित्र है, ये है फीमेल गमेटोफाइट. यू विल सरप्राइज टू नो in your board exam this is a 3 mark question. And what is the question? Describe female gametophyte in angiosperm. म्हणजे तुमच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जे आपण 5 मिनिटात बोललो, हा एक 3 मार्काचा क्वेश्चन असतो की फिमेल गमेटोफाइट डिस्क्राइब करा. किती सोपा आहे. कशी नोट्स बनवायला पाहिजे? द बॉडी और स्ट्रक्चर कंटेनिंग फीमेल गमेट इज कॉल्ड फीमेल गमेटोफाइट. इन एंजियोस्पर्म फीमेल गमेटोफाइट इज 7 celled 8 nucleated. It consists of group of 3 celled towards micropyle. The central egg cell surrounded by 2 synergid called egg apparatus. The 3 celled towards chalaza called antipodal, and a large central cell containing 2 polar nuclei. That's it. And this is the diagram. तो सर हे असतं का फिमेल गमेटोफाइट? हो. मग आता हे कुठं असतं? तो बघा, हे फिमेल गमेटोफाइट म्हणजे दुसरं नाव एम्ब्रियोसॅक और एक नाम मेगा गमेटोफाइट. ये कैसा है देखो. एग सेल, सिनर्जिड्स. इन 3 सेल के ग्रुप को क्या कहते हैं? एग अपैरेटस. पोलर न्यूक्लियाई कशात? लार्ज सेंट्रल सेल मध्ये. ह्या 3 अँटीपोडल. हे आहे फिमेल गमेटोफाइट. एम्ब्रियो सॅक, मेगा गमेटोफाइट. कुठं असतं? तो सर ये रहता ओव्यूल के अंदर. कुठे असते? ओव्यूलच्या आत असतं. थोड़ा बड़ा करके निकालते.
सो हे जे फिमेल गमिटोफाईट आहे ते कशाच्या आतमध्ये आहे? ओव्ह्यूल. ओव्ह्यूलचं दुसरं नाव मेगास्पोरॅन्जियम. 3-4 वेळा आत्तापर्यंत नीटचा क्वेश्चन आहे हा. इन अँजिओस्पर्म ओव्ह्यूल इज इक्विव्हॅलंट टू मेगास्पोरॅन्जियम. ओव्ह्यूल इज ऑल्सो कॉल्ड मेगास्पोरॅन्जियम. साधे क्वेश्चन असतात हो, पण आपण काहीतरी जगावेगळाच विचार करत राहतो. असे काही क्वेश्चन्स आणतो ज्याचा सिलेबसशी संबंध नाही. असं नाही, टू द पॉईंट, सिलेबसनुसार चालायला पाहिजे. म्हणजे चॅप्टर सुरू कोणतं असतं, चॅट बॉक्समध्ये डिस्कशन काय असतं विद्यार्थ्यांचं, नवीन असल्यामुळे काही बोलावं नाही वाटत. पण मला असं वाटतं की नाही, ही खूप मोठी कला आहे. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये सिलेबसच्या अनुसार चालत असतात. ज्ञान हे अफाट आहे, पण आपल्याला एका दिशेने जायचं आहे. तो सो सिंपल की अनदर नेम ऑफ ओव्ह्यूल इज मेगास्पोरॅन्जियम. अनदर नेम ऑफ फिमेल गमिटोफाईट इज मेगागमिटोफाईट और एम्ब्रियो सॅक. तो आता तुला काय समजलं? तो सर मला हे समजलं की अशी एखादी बॉडी किंवा स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये फिमेल गमिट असेल त्याला फिमेल गमिटोफाईट म्हणतात. त्याला 7 सेल आणि 8 न्यूक्लियाई असतात आणि हे फिमेल गमिटोफाईट ओव्ह्यूलमध्ये असतं. बरं, हा ओव्ह्यूल कुठे असतो? हा ओव्ह्यूल आहे, हा कुठे असतो? तो सर ओव्ह्यूल ओव्हरी के अंदर रहता है ना. ओव्ह्यूल कुठे असतो? ओव्हरीच्या आत. मग बघा ही ओव्हरी आहे, सो फीमेल गमिटोफाइट ओव्यूल में, ओव्यूल ओवरी में, और ओवरी किसका बेसल पार्ट है? कार्पेल. देखो ये है स्टिग्मा. जानबूझ के बड़ा करके निकाल रहे. Deliberately the thing have been magnified so that you could see it clearly. तो ही कोण आहे? स्टिग्मा. ही कोण आहे? स्टाईल. आणि ही ओवरी. स्टिग्मा, स्टाइल, ओवरी. ओवरी के अंदर ओव्यूल, ओव्यूल के अंदर फीमेल गमीटोफाइट और एम्ब्रियो सैक. कार्पल किसका मेंबर है? सर कार्पल इज अ सिंगल मेंबर ऑफ गायनोशियम. म्हणजे सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? गायनोशियम. तो गायनोशियमचा एक मेंबर कार्पेल. कार्पलचा बेसल पार्ट ओवरी. एंड ओवरी के अंदर एक या अनेक ओव्यूल. तो यहां ओवरी के अंदर एक ओव्यूल है. तो फिर हमें ओव्यूल सीखना होगा. मग ओव्यूल तो 6 प्रकारचे आहे. ऑर्थोट्रोपस, एनाट्रोपस, एम्फिट्रोपस, कॅम्पायलोट्रोपस, सिर्सिनोट्रोपस आणि हेमिट्रोपस. बट द मोस्ट कॉमन ओव्यूल इज एनाट्रोपस. सर ये नहीं समझा. सुनो, जैसे पॅक्ड ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे आपण जे विकत घेतो ते पिण्याचं पाणी, तर ते बिस्लेरी असेल, बिली असेल, किनले असेल, मधुर ॲक्वा असेल, ॲक्वाफिना असेल, म्हणजे अनेक प्रकारच्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल असतात. पण जास्तीत जास्त कोणती कॉमन आहे हो? तो सर बिस्लेरी. तो तसं
ओव्ह्यूल अनेक प्रकारचे आहे, पण कॉमन कोण आहे? ॲनाट्रोपस. आणि म्हणून ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं शिकावं लागतं VS. तो सर आपने जो ओव्ह्यूल निकाला वो एनाट्रोपस है क्या? नहीं, वो ऑर्थोट्रोपस है. ये एनाट्रोपस है उल्टा, जिसका माइक्रोपाइल नीचे रहता. घबराइए नहीं, हम लोग डिटेल में बाद में जाएंगे. ये तो पहले इंट्रोडक्शन कर लेते हैं की गायनोशियम आहे, त्याचा एक मेंबर कार्पल, त्याच्या आतमध्ये ओव्ह्यूल. आपल्याला एक एनाट्रोपस ओव्ह्यूलचा घ्यायचा, व्हर्टिकल सेक्शन, त्याला आतमध्ये पाहायचं. अगर वो ओव्ह्यूल मैच्योर है तो उसमें होगी एम्ब्रियोसाइक, और मैच्योर नहीं है तो सिर्फ न्यूसेलस. मग होईल मेगास्पोरोजेनेसिस, आणि फंक्शनल मेगास्पोर पासून बनेल फिमेल गमिटोफाइट. तो फिमेल गमिटोफाइट मी सांगितलं, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं सांगितलं. आता मी फक्त तुम्हाला गायनोशियम आणि कार्पल बद्दल बोलतो. तो सर हमें पता है कि कोई भी फूल में सबसे बाहर कैलिक्स, उसके अंदर करोला, उसके अंदर एंड्रोशियम, सबसे अंदर गायनोशियम. तो पहला पॉइंट, गायनोशियम इज इनर मोस्ट रोल ऑफ द फ्लावर, essential role of the flower because take part in sexual reproduction, act as a female sex organ and produce female gamete. चौथा पॉइंट, सिंगल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड कार्पेल या पिस्टिल. देखो, जिस गायनोशियम में एक ही कार्पेल है तब कार्पेल को पिस्टिल कहते. तो सिंगल मेंबर इज कॉल्ड कार्पेल. अब मुझे आगे नहीं जाना क्योंकि वो फ्लावर में मैंने बताया मोनोकार्पेलरी गायनोशियम या सिंपल पिस्टिल, पॉलीकार्पेलरी गायनोशियम या कंपाउंड पिस्टिल. पॉलीकार्पेलरी है तो मे बी सिनकार्पस और एपोकार्पस, दैट इज द फ्लावर. हियर वी आर इंटरेस्टेड ओनली इन नोइंग व्हाट इज गायनोशियम. नाउ कार्पल. Carpel is a single member of gynoecium. Any carpel has three parts: stigma, style, ovary. Stigma, style, ovary. So what is stigma? Upper receptive part of the carpel that receive pollen grain during pollination is स्टिग्मा. स्टिग्मा म्हणजे अप्पर म्हणजे वरचा, रिसेप्टिव्ह पार्ट ऑफ द कार्पल. किसको रिसीव करता? पोलन ग्रेन को एट द टाइम ऑफ पॉलिनेशन. म्हणजे जब उड़ के आते हैं पोलन ग्रेन तो यहीं पे बैठते. तो हा रिसेप्टिव्ह पार्ट आहे, याच्यावर कोण येऊन पडतं? पोलन ग्रेन्स. मग आता स्टाईल काय आहे? तो मिडल इलॉन्गेटेड ट्यूब लाइक सिलिंड्रिकल पार्ट ऑफ द कार्पल. मिडल इलॉन्गेटेड सिलिंड्रिकल ट्यूब लाइक पार्ट ऑफ द कार्पेल. मधातला गोल ट्यूब सारखा पार्ट त्याला म्हणतात स्टाईल. स्टाइल करती क्या है? स्टिग्मा को ओवरी से जोड़ती. आता तीसरा पार्ट, बेसल स्वॉलन हॉलो पार्ट. बेसल सोलन हॉलो पार्ट इट्स कॉल्ड ओवरी. ओवरी कंटेन वन और मेनी ओव्यूल. जैसे आम के फल में एक गुठली तो आम के ओवरी में एक ओव्यूल. जैसे बेर के फल में एक गुठली तो बेर के ओवरी में एक ओव्यूल. पर देखो ना, तरबूज, खरबूज, बैंगन, मिर्ची, टमाटर,
उसमें तो अनेक बीज है, तो फिर एक ओवरी में अनेक ओव्यूल. सो बेसल, सोलन, hollow part is ovary. Ovary contain one to many ovule. Ovule का दूसरा नाम मेगास्पोरॅन्जियम. तो गायनोशियम झालं, कार्पल झालं. आता ओव्ह्यूल पासून दुसऱ्या लेक्चरमध्ये आता मला तुम्हाला हे सांगायचंय, बहुत अधिक बच्चे लेट एडमिट हुए. मतलब कि 7 जून को जब हमारा सिलेबस शुरू हुआ तो अभी बहुत सारे बच्चे एडमिशन ले रहे, तो उनके लिए या फिर आगे जो लेना चाहते उनके लिए, या जो 7 जून से है उनके लिए, सभी के लिए मेरा संदेश, घबराइए नहीं. सर आज की तारीख है 29. सर आज मी ॲडमिशन घेतली, तुमच्याकडे 29 तारीख आहे. आई वडिलांना काळजी आहे की आता कसं. बघा ॲपमध्ये, व्हिडिओजमध्ये फिजिक्स 1, फिजिक्स 2, केमिस्ट्री 1, केमिस्ट्री 2, बायोलॉजी, अहो डेट वाईज लेक्चर आहे. समजा मी स्टुडंट आहे, मी 29ला ॲडमिशन घेतली, तर मी काय करेल, तो सर उद्या 30 तारीख आहे, तो समजा 30 तारखेचं लेक्चर मी ऐकून घेईल. मला माहिती आहे मी उशिरा आलो आहे, पण याने काही फरक नाही पडत. असं थोडी आहे की लेक्चर गायब झाले नाही, तुमच्याकडेच आहे, तुमच्या ॲपमध्येच आहे. तुम्ही बाकींपेक्षा जास्त मेहनत करेल. मैं 30 का भी लेक्चर सुनूंगा, 29 का भी. दूसरे दिन 1 तारीख का भी सुनूंगा और 1 दिन पहले का भी. आणि जर कोणी फारच स्ट्रॉंग फायटर असेल ना, तर तो 2 दिवसात मागचे सगळे लेक्चरही ऐकू शकतो. किंवा तो जर साधारण विद्यार्थी असेल, तो त्याने असं म्हणावं की सर मागचं जाऊ द्या, ते मी नंतर भरून काढतो. पर मैं आपके सारे बच्चों के साथ यहाँ से शर्त लगाऊंगा. चालेल सर, फिर टेस्ट हुई तो अगर मैं नहीं था उस वक्त, मैंने नहीं सुना, मुझे कम मार्क्स आए, आने दो, पर आगे ऐसा नहीं होगा. तो चिंता नका करू, चिंतन करा, कृती करा, नुसतं बोलू नका. मागचे लेक्चर्स तुमच्या ॲपमध्ये आहे, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आहे. तो बड़ी बेसब्री से जो टेस्ट का इंतजार कर रहे उनके लिए अनाउंसमेंट. आपका टेस्ट शुक्रवार को होगा, ऑन फ्राइडे. क्यों? क्योंकि कुछ 50-60 बच्चे जो लेट ज्वाइन हुए, अगर वो फाइटर्स है, मार्क्स मत देखो, उतरो फाइट में. म्हणजे सर मी करतो तयारी, बिलकुल असा ॲटिट्यूड पाहिजे. जाऊ द्या ना, मार्क्सचं जाऊ द्या, उशिरा का होईना, पण आत्ता तुम्ही तयारीला लागा. शुक्रवारी तुमची टेस्ट होईल ऑनलाईन. त्या ऑनलाईनसाठीचा एक डेमो मी तयार करून तुमच्या ग्रुपला आणि ॲपला टाकतो कि टेस्ट ऑनलाइन कैसे सॉल्व करते हैं. एक टिपिकल 10 क्वेश्चंस मैं लूँगा और आपको समझाऊंगा. तो जो रणछोड़ दास है, म्हणजे मार्क्स के डर से नहीं मैं लेट आया, मैं देता नहीं, मत दीजिए, कोई प्रॉब्लम नहीं मुझे. पण मला अजून आनंद होईल की लेट ॲडमिशनवाल्या पोरांनी टेस्ट दिली आणि कमी का होईना, पण तो लढला, वो रन छोड़ के भागा नहीं. आगे उसको अच्छे मार्क्स मिलेंगे. कोशिश करो. इथं काही असं थोडी वातावरण आहे
की बुवा याला तो सगळ्यात कमी मार्क आहे तर हा डफर आहे, बिल्कुल नहीं, मैं उसकी मदद ही करूँगा. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचे पाहिजे. तो शुक्रवार के दिन सुबह 10 बजे आपका ऑनलाइन टेस्ट होगा. पहले चैप्टर पे 12वीं का जो एनसीईआरटी का किताब है उसमें जो पहला चैप्टर है रिप्रोडक्शन इन ऑर्गेनिज्म, एसेक्सुअल रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शन, या कंप्लीट चैप्टरवर तुमचा टेस्ट होईल और पूरे 90 क्वेश्चंस होंगे. आपको वैसी तैयारी करनी है. और जो कहते ना कि नहीं हम बड़े ब्रिलियंट है, इंटेलिजेंट है, तो मैं उनको भी बेस्ट लक देता कि फिर आप मैक्सिमम मार्क्स लेके दिखाओ. आपके और मेरे बीच में कोई स्पर्धा नहीं हो रही. पण जसं आपण ना डिफिकल्टी विचारतो, कुठचे कसे आसमान से तारे तोड़ के लाते, ये बताओ वो बताओ, अरे छोड़ो, मैं सारे क्वेश्चन उस एनसीईआरटी की किताब से ही निकालूंगा जैसे नीट के रहे थे. और पेशेंस रख के इंटरप्रेट करके आराम से सॉल्व करो. और आपको कम मार्क्स मिले तो मैं ऐसे नहीं कहूँगा कि आगे डिफिकल्टी मत पूछना, बिल्कुल नहीं, पर फिर आप दिखाओ एक बार. जैसे 12वीं के बच्चे, अभी जो 12वीं में गए मेरे स्टूडेंट, तो ए बैच में 320 प्लस वाले 78 बच्चे हैं आउट ऑफ 200. वैसे अच्छे से तयारी करो. आणि मार्क्स कमी भेटले, नाराज व्हायचं नाही. मला व्हॉट्सॲपला मेसेज टाकायचा की सर मी नवीन आहे किंवा आहे जुना, पण नाही जरा जमलं, माझी मदत करा, मी मदत करेन. थँक यू. गॉड ब्लेस.